चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. एसटी महामंडळाची भरती जी की 17,000 प्लस जागेसाठी आहे. ही भरती परमनंट नसून सध्या तरी कॉन्ट्रॅक्ट बेस भरती असणार आहे. पुढे चालून भविष्यामध्ये मे बी परमनंट होऊ शकते. म्हणून कॉन्ट्रॅक्ट जरी असलं तरी तुम्ही त्या भरतीला नक्कीच फॉर्म भरायला पाहिजे. तत्पूर्वी ही भरती पुढील 1 महिन्यामध्ये येण्याची दाट शक्यता आहे, कारण की याची प्रोसेस आता जवळपास 90% या ठिकाणी जवळपास कंप्लीट होत आलेली आहे. मित्रांनो, 90% या भरतीची प्रोसेस ऑनगोईंग आहे, म्हणजे पुढील महिन्यामध्ये येण्याची दाट शक्यता आहे. ठीक आहे, खूप दिवस झालं भरतीला कधी येणार, परंतु ही भरती आता लवकरच येईल असं तरी सध्या वाटत आहे मिळालेल्या अपडेट नुसार. परंतु ज्यावेळेस भरती येईल त्यावेळेस 3 ते 5 अशा चुका आहेत ज्या की टाळायच्या. जर तुम्ही त्या चुका केल्यात तर तुम्ही एवढ्या दिवस भरतीची वाट पाहत होतात तर त्याच्यामध्ये तुम्ही रिजेक्ट होऊ शकता. जर तुम्ही या 5 चुका केल्या तर त्या नेमक्या चुका कुठल्या असणार आहेत आणि काय काळजी घ्यायची, कसं प्रिपरेशन करायचंय, त्या सर्व गोष्टी या ठिकाणी सांगणार आहे. म्हणून व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा मित्रांनो. लक्षात घ्या, सर्वात महत्वाची चूक, ज्यावेळेस नोटिफिकेशन येईल, फॉर्म भरायचं प्रोसेस सुरू होईल, त्यावेळेस नोटिफिकेशन अगोदर व्यवस्थितपणे रीड करून घ्यायचं आहे आणि फॉर्म भरताना चुकीची माहिती साधारणपणे टाळायची आहे. मित्रांनो, काय होतंय की पोस्ट ऑफिस भरतीला जसं खूप जणांचे प्रॉब्लेम झाले होते की फॉर्म भरताना चुकीची माहिती भरल्यामुळे त्यांना पर्सेंटेज चांगले असून सुद्धा त्या ठिकाणी ते रिजेक्ट झालेले आहेत. सेम एसटी महामंडळाच्या भरतीमध्ये फॉर्म भरताना कुठल्या चुका टाळायच्या? आता सुरुवातीला तुमचं नाव, वय, कॅटेगरी, डेट ऑफ बर्थ आणि क्वालिफिकेशन व्यवस्थितरित्या टाकायचं आहे. डेट ऑफ बर्थ टाकताना साधारणपणे खूप काळजी घ्यायची, सगळ्यात मोठी इथे काळजी. कारण जर फॉर्म भरताना चुकीची माहिती टाकली तर पुढे ऍफिडेव्हिट करा, बाकीच्या गोष्टी 4 वाढीव गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी करेक्शन साठी कराव्या लागतील. परंतु करेक्शन विंडो आहे तोपर्यंत तुम्ही चेक करू शकता. परंतु बाय चान्स तुमचं करेक्शन विंडो मध्ये सुद्धा बायपास झालं तर पुढे तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतात. त्याच्यावर सोल्युशन आहे, परंतु सोल्युशनची आपल्याला गरज नाही. आपण फॉर्म भरतानाच ह्या 4 गोष्टी व्यवस्थितपणे टाकायच्या आहेत. ठीक आहे. दुसरा पॉइंट आहे, या भरतीला आता भरती झाली त्याच्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी होणार. बेसिक डॉक्युमेंट्स असणार आहेत आणि काही ऍडिशनल डॉक्युमेंट्स लागले तर नोटिफिकेशन आल्याच्या नंतर डिटेल्स तुमच्यापर्यंत डॉक्युमेंट पोहोचून जातील. तत्पूर्वी तुमचे जे काही बेसिक डॉक्युमेंट आहेत, तुमचं 10वी 12वीचं मार्कशीट, कॉलेजचा शाळेचा किंवा कॉलेजचा टीसी असेल, तुमचं ओरिजिनल मार्कशीट, तुमचं पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, सिग्नेचर, मेल आयडी, डोमासाईल, नॅशनॅलिटी आणि तुमचे बाकीचे बेसिक डॉक्युमेंट्स असतील ते तुम्ही रेडी ठेवायचे आहेत. कास्ट सर्टिफिकेट जर तुम्ही कास्ट मधून असाल. परंतु हे ऑल ओव्हर डॉक्युमेंट आहेत. ऑफिशियल नोटिफिकेशन मध्ये आपल्याला क्लिअर समजेल की डॉक्युमेंट कुठले लागणार आहेत. तरी सुद्धा हे 90% हेच डॉक्युमेंट असणार आहेत. म्हणून आतापासून तयारीला लागा. सर्वसाधारणपणे ही भरती ड्रायव्हर, कंडक्टर आणि इतर मेकॅनिक पदासाठी असणार आहे. सध्या तरी ड्रायव्हर आणि वाहकासाठी या भरतीवर जास्त फोकस दिलेला आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही ऍज अ कंडक्टर म्हणून ही भरती पाहत असाल, कंडक्टर साठी तुम्ही प्रयत्न करत असाल तर त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला बॅच बिल या ठिकाणी नक्कीच काढून घ्यावा लागणार आहे. कसा काढायचा त्याच्यावरती व्हिडिओ बनवला आहे. जरी कोणाला अजून डाऊट असेल त्याच्यामध्ये व्हिडिओ पहा. तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट करा कसा काढायचा. ठीक आहे. कंडक्टर बाबतीत बॅच बिल आवश्यक आहे. जर तुम्ही ड्रायव्हर पदासाठी ही भरती अटेंड करणार असाल मित्रांनो, त्या ठिकाणी तुम्हाला ड्रायव्हिंग स्किल परफेक्ट असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर ड्रायव्हिंगचा एक्सपिरियन्स अजून तरी मेन्शन नाही, परंतु जर एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही ड्रायव्हिंग स्किल जी टेस्ट असते त्याच्यामध्ये एकदम परफेक्ट व्यवस्थितरित्या क्रॉस करू शकता. आणि ड्रायव्हर पदासाठी तुम्हाला लायसन हे कंपल्सरी लागणार आहे. लाईट मोटर व्हेकल आणि हेवी मोटर व्हेकल हे दोन्ही लायसन तुम्ही काढून ठेवा सेफ साईड साठी. ठीक आहे. त्याच्यामुळे नोटिफिकेशन यायच्या अगोदरच ड्रायव्हिंग लायसन तुमचे डॉक्युमेंट्स रेडी असतील तर पुढे तुम्हाला ऐन वेळेवरती धावपळ तुमची होणार नाही. आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वेळी तुम्ही पॅनिक बिलकुल व्हायचं नाही आणि होणार सुद्धा नाही किंवा जर तुमच्याकडे हे सर्व डॉक्युमेंट्स रेडी मध्ये असतील मित्रांनो. ठीक आहे.
डॉक्युमेंट झाले रेडी करून, तुमचे काय बॅच बिल असेल ते काढून झालं. आता तयारी कशी करायची याच्यावर पुढे बोलणार आहे. तत्पूर्वी दुसरा पॉइंट आहे मित्रांनो, पात्रता नीट पाहणे. ठीक आहे, इलिजिबिलिटी जी पात्रता आपण म्हणतो, नोटिफिकेशन आल्याच्या नंतर तुमचं कुठल्या पदासाठी तुम्ही अप्लाय करणार आहे त्याची पात्रता काय, वयोमर्यादा काय, शिक्षण काय, त्याच्यानंतर काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत, ह्या सगळ्या गोष्टी, एक्सपिरियन्स लागणार आहे की नाही, या सर्व गोष्टी तुम्ही अगोदर नीट व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहेत, जेणेकरून पुढे चालून तुम्हाला रिजेक्शनचा सामना करावा लागणार नाही. कारण खूप आशा असते माणसाला फॉर्म भरलं की सिलेक्शन होईल, पुढे कुठेतरी आपलं करिअर सेटअप होईल, करिअर स्टार्टअप होईल, ह्या गोष्टी असतात. त्याच्यामुळे काय करायचंय, नोटिफिकेशन व्यवस्थित वाचून घेतलं तर सगळ्या गोष्टी क्लॅरिटी असेल तुम्हाला, तर त्या ठिकाणी पुढे रिजेक्शनचा सामना तुम्हाला करावा लागणार नाही. ठीक आहे, म्हणून नोटिफिकेशन व्यवस्थित तुमची पात्रता तयारी वाचून घ्यायची आहे मित्रांनो. स्किल टेस्ट साठी तयारी नसणे, चौथा महत्वाचा पॉईंट साठी स्किल टेस्ट किंवा फिजिकल टेस्ट त्याला आपण म्हणतो. काही ठिकाणी नॉर्मल मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट मे बी लागू शकतं, लागलं तर अजून कन्फर्म नाहीये. परंतु जर स्किल टेस्ट जर पाहायचं झालं तर ड्रायव्हर पदासाठी म्हणजे तुमची ड्रायव्हिंग स्किल या ठिकाणी चेक नक्की 100% केली जाणार. कारण सगळा एसटी महामंडळाचा भार जो आहे तो ड्रायव्हर हा जो पद आहे, ड्रायव्हर पद, त्याच्यावरती हा शेकडो हजारो लाखो प्रवाशांचं जीवन ड्रायव्हरच्या हातामध्ये असतं. त्याच्यामुळे ड्रायव्हिंग स्किल तुमचं परफेक्ट असणं या ठिकाणी खूप काळाची गरज आहे. त्यामुळे तुम्हाला जर अनुभव असेल, एक्सपिरियन्स असेल ऍज अ प्रायव्हेट व्हेकलचा किंवा काही गव्हर्नमेंटच्या ऍज अ ट्रेनिंग अप्रेंटिस तुमचं झालेलं असेल किंवा कॉन्ट्रॅक्ट बेस याच्या अगोदर इव्हन तुम्ही सिटी मधली पीएमपीएल पीएमटी सुद्धा चालवले असेल तरी सुद्धा तो एक्सपिरियन्स त्या ठिकाणी कन्सिडर केला जाऊ शकतो. कारण एसटीचा तुम्हाला किंवा मोठ्या व्हेकलचा एक्सपिरियन्स असणं त्या ठिकाणी बेस्ट ठरेल, तुमच्यासाठी सिलेक्शन साठी एकदम बेस्ट ठरेल मित्रांनो. ठीक आहे, म्हणून ही तयारी सुद्धा ठेवा. तुमचं हाईट, वेट, त्या गोष्टी तर अजून इथे कन्सिडरच नाही करायच्या, परंतु नॉर्मल मेडिकल फिटनेस मध्ये तुम्ही व्यवस्थित फिट असू शकता. या गोष्टीची तयारी करायची, काळजी घ्यायची. सर्टिफिकेट लागलं तर बेसिक पॉइंट्स त्याच्यामध्ये असतील. ठीक आहे, त्याच्यानंतर 5 नंबरचा पॉइंट आहे फेक अपडेट पासून सावध राहणे. कारण की खूप सोशल मीडियावर अपडेट्स येत राहतात की एसटी महामंडळाची भरती 15 दिवसात, 20 दिवसात, 25 दिवसात, आणि त्यांचंही काही चुकत नाही. कारण की जसे जसे अपडेट मिळत असतात एक होप असते, त्यानुसारच पुढे अपडेट शेअर करत असतो. कारण की कुठेतरी काहीतरी प्रोसेस झाल्याशिवाय अपडेट बाहेर येत नसतं मित्रांनो. ठीक आहे, आत्ताच जर अपडेट पाहिलं, आता एसटी महामंडळाच्या ताफ्यामध्ये 8-10 हजार नवीन बसेस त्या ठिकाणी इस्टॅब्लिश होणार आहेत नवीन. आणि महाराष्ट्र, पूर्ण जो महाराष्ट्राचा नकाशा आहे, संपूर्ण महाराष्ट्र भारतभर म्हटलं तरी चालेल, आपली लालपरी त्या ठिकाणी फिरताना दिसणार आहे. त्यासाठी मॅन पॉवर लागणार आहे, त्याच्यानंतर मेकॅनिक पदाची पोस्ट लागणार आहे, ड्रायव्हर लागणार आहेत, कंडक्टर लागणार आहेत, सगळ्या गोष्टी लागणार आहे. मग त्यांची त्याच्यामध्ये सॅलरी आली, मेंटेनन्स आलं, सगळ्या गोष्टी आल्या. म्हणून हा स्कोप खूप मोठा आहे. पुढे चालून ही भरती मे बी परमनंट होऊ शकते. कदाचित सरकारच्या, गव्हर्नमेंटच्या मनामध्ये त्या गोष्टी सुद्धा असतील. त्यामुळे कदाचित लेट भरती काढून थेट परमनंट सुद्धा करू शकतात. म्हणून लेट जरी आले तरी थेट तुम्हाला परमनंट व्हायचं असेल तर ही कॉन्ट्रॅक्ट बेस भरती तुम्ही नक्की जॉईन करायला पाहिजे, फॉर्म नक्की करायला पाहिजे. आणि ही भरतीमध्ये सिलेक्शन होण्यासाठी लक्षात घ्या, तुम्हाला जरी आता वाटत असेल की कॉन्ट्रॅक्ट बेस आहे, 3 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट आहे, 30,000 पगार आहे, तर डझंट मॅटर, 2-3 वर्षाचा कालावधी असा निघून जाईल मित्रांनो. परंतु पुढे चालून जर ही यदा कदाचित परमनंट साठी शासनावर दबाव केला तुम्ही सर्वांनी मिळून, जे की भरती झाले आहे तर त्यांनी, तर पुढे त्यांना ती भरती मे बी परमनंट सुद्धा करावी लागू शकते. आता डिपेंड करत आहे की हे बिडिंग प्रोसेस मध्ये कुठल्या कंपनीकडे हे कॉन्ट्रॅक्ट जात आहे, कुठली कंपनी कशा पद्धतीने हँडल करेल, रूल्स अँड रेग्युलेशन काय येतील, त्याच्यानुसार तुमचं कॉन्ट्रॅक्ट वर्षात परमनंटचं जे शेड्यूल आहे ते ठरू शकतं मित्रांनो. त्या पुढच्या यदा कदाचितल्या गोष्टी आहेत, परंतु त्याची तयारी सुद्धा आपल्याला किंवा नोंद असणं त्याच्याबद्दल खूप गरजेचं आहे मित्रांनो. ठीक आहे, आता सगळ्यात महत्वाचा आणि शेवटचा पॉईंट की या भरतीची तयारी कशी करायची. रोज डेली स्टडी करायचा आहे, एक्झाम होईल का नाही अजून तो सुद्धा संभ्रमात आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. काही अपडेट्स मध्ये आहे की एक्झाम मे बी होऊ शकते, कारण कॉन्ट्रॅक्ट बेस भरती असल्यामुळे त्याच्यामध्ये जास्त सिलेक्शन प्रोसेस किचकट नसते मित्रांनो. ठीक आहे, जरी एक्झाम असो किंवा नसो, तुम्हाला इतर स्पर्धा परीक्षेला त्याचा अभ्यासक्रम उपयुक्त ठरेल, किंवा जर झालीच तर तुम्हाला एंड टाइमवर विहीर म्हणजे तहान लागली की विहीर खोदण्यासारखं काम करू नका. आत्ताच एसटी महामंडळाचे प्रिव्हियस क्वेश्चन्स पेपर सोडवायला तयारी करा. त्याच्यानंतर तुमचं जनरल नॉलेज स्ट्रॉंग ठेवा, वेगवेगळ्या
सब्जेक्टला तुम्ही स्पेसिफिक टाइम पिरियड द्या, त्यानुसार एक फोकस ठेवा, एक गोल ठेवा, जेणेकरून तुमचं सिलेक्शन या ठिकाणी 100% होण्याचा चान्सेस राहतील. दुसरा पॉईंट डॉक्युमेंटेशन पूर्ण रेडी करून ठेवा, बॅच बिल्ला काढून ठेवा, ड्रायव्हिंग लायसन्स काढून ठेवा, एक्सपिरियन्स घेत चला आणि या भरतीची पॉझिटिव्ह वेने होप ठेवा, जेणेकरून ही भरती लवकरात लवकर येऊ आणि जे विद्यार्थी वाट पाहत आहेत तर त्यांचं स्वप्न साकार व्हावं या ठिकाणी. ठीक आहे, अशाच सगळ्या अपडेट्स आपल्या चॅनलवर तुम्हाला एसटी महामंडळाचे इथून पुढे मिळत राहतील मित्रांनो. त्यामुळे चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर कृपया करून सबस्क्राईब करून घ्या चॅनल, कारण अतिशय महत्त्वाच्या भरती अपडेट्स 10वी 12वी एमपीएससी यूपीएससी सर्व प्रकारच्या काही डाऊट सॅलरी सगळ्या गोष्टी या ठिकाणी क्लिअर करत असतो आपण, म्हणून सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ जास्त शेअर करा, जेणेकरून जे एसटी महामंडळाची वाट पाहत आहेत त्यांना ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो. ठीक आहे, तर इथेच थांबतो, भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद आणि राम राम महाराष्ट्र.